वाहन चालक हे स्वतःचा जीव धोक्यात घालून दुसऱ्यांचा जीव वाचवण्याचं मोलाचं काम करतात. वाहन चालक मालक संघटनेच्या वतीने आमदार डॉक्टर राहुल पाटील यांचा सत्कार. परभणी आज दिनांक 24 ऑक्टोबर रोजी परभणी शहरात असलेल्या उड्डाणपुलाच्या खाली असलेल्या वाहनतळ येथे वाहन चालक मालक संघटनेच्या वतीने आमदार डॉक्टर राहुल पाटील यांना आमंत्रित करण्यात आलं होतं. यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून डॉक्टर विवेक नामंदर, संभानाथ काळे, राहुल कांबळे, कैलास पतंगे, आकरमभाई, असलमभाई यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी आमदार डॉक्टर राहुल पाटील यांच्या हस्ते रहमान खान पठाण यांना शिवबंधन बांधण्यात आलं. तर वाहन चालक मालक संघटनेच्या वतीने जोरदार ढोलताशांच्या गजरात आमदार डॉक्टर राहुल पाटील यांचा सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना पाटील म्हणाले की वाहन चालक स्वतःचा जीव धोक्यात घालून इतरांना वाचवतात, डोळ्यात तेल घालून प्रवास घडवून आणतात, मोलाचे काम करतात. यामुळे त्यांना कुठेतरी मदत व्हावी या सामाजिक बांधिलकी म्हणून वाहन चालक यांना 1 वर्षाचा मोफत इन्शुरन्ससह आयुष्यभर मेडिकल कॉलेज येथे उपचार मोफत देण्यात येतील असे आश्वासन दिले आहे. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रामेश्वर अवचार, रहमान खान पठाण, बालाजी सूर्यवंशी, व्यंकटेश आव्हाड, भक्तराज काळे, नामदेव कदम, राजू आवाडे, रोहन भाऊ कांबळे, विनय गिरी, अरहल्ला पठाण, राहिल इनामदार, सैयद हुसेन, सैयद मुजम्मिल, सुरजीत सिंग भौंड, सगीर बॉस, ज्ञानेश्वर जाधव, इम्रान अन्सारी, भालराव दादा शेख, नईम मोहसिन खान, गजेंद्र सिंग, राम कदम, विकास गोमचाळे यांनी परिश्रम घेतले आहेत. सुद्धा अजून विरोधकाचा उमेदवार तसा पक्का होत नाही. सातत्यानं दररोज उमेदवार बदलला जातो आहे. कधी एकनाथ शिंदे गटाचे, कधी अजित पवार गटाचे, कधी भाजपचे. मी विनंती करतो की लवकरात लवकर त्याने एखादा उमेदवार द्यावा. वंचित माजीलाला सारखा उमेदवार दिलेला आहे. शिंदे गटात होते साहेब, त्यांचा प्रवेश नाही करून घेतला. त्यांचं म्हणणं असं आहे की मी यावेळेस जिंकणार आणि आपण तुल्यबळ आपण नाही राहणार, असंही त्यांचं स्टेटमेंट आहे. आता ते उमेदवार आहेत, ते कोणत्या पक्षाचे आहेत आणि कोणत्या पक्षाची उमेदवारी घेतलेली आहे त्याच्यावरूनच लक्षात येते की त्यांच्या स्टेटमेंटला किती महत्त्व द्यायचं. म्हणून अशा स्टेटमेंटला मी महत्त्व देत नाही. जे असेल ते निवडणुकीत होईल. शेवटी निवडणूक आहे. या निवडणुकीमध्ये कशा प्रकारची रणनीती आखली चालली आहे तुम्हाला सर्वांना माहिती. एका पक्षाचा उमेदवार दुसऱ्या पक्षात जातो आणि तिथं प्रवेशही करत नाही, त्याची उमेदवारी डिक्लेअर होती. यातून सगळं काही आपल्याला कळालेलं आहे. पिछले 30 साल से मैं परभनी में वाहन चालक मालक संगठन में काम कर रहा हूँ और कई बार हमारे ड्राइवरों से जाने अनजाने में कुछ गलती हो जाती है और उस गलती का खामियाजा किसी का हाथ, किसी का पैर, किसी का सर, या तो कभी कभी ऐसा होता है कि उसके संसार उद्ध्वस्त हो जाता है, उसके बाल बच्चे धूप में आ जाते हैं, उनकी मदद करने के लिए कोई नहीं आता. हमने बार बार इसका प्रयास किया लेकिन वहाँ पे ये हुआ कि हमारे साथ में कोई खड़ा नहीं हुआ. मेरे प्रिय दोस्त अवचार, रामेश्वर अवचार ने में से कहा कि रहमान भाई, डॉक्टर राहुल पाटिल साहब जिनको कार्य सम्राट कहा गया है, वो कार्य सम्राट सबकी तो मदद कर रहे हैं. फिर हमारे परभनी शहर के अंदर जो ट्रांसपोर्ट एसोसिएशन के 3 टिब्बे हैं जिसकी कुल संख्या 2000 से ऊपर है. अगर हम कार्य सम्राट डॉक्टर राहुल पाटिल साहब से अपनी बात रखेंगे तो उनकी प्रतिक्रिया क्या है हम जानने की कोशिश करेंगे. लेकिन जिस वक्त हमने आरटीओ का मामला बताया, हमारे एक्सीडेंट का मामला बताया, यहाँ से 50-60 किलोमीटर 100 किलोमीटर का अगर एक्सीडेंट होता है तो वहाँ पे किसी की मदद नहीं मिलती. तो डॉक्टर राहुल पाटिल साहब ने कहा कि महाराष्ट्र में या महाराष्ट्र से बाहर कोई भी वाहन चालक का अगर अपघात होता है, धक्का लगता है, कुछ परेशानी आती है तो उसके लिए 100% मैं आपके साथ में खड़ा रहूँगा. ये हमारे लिए बहुत बड़ी बात है क्योंकि 3 दिन पहले हमारे एक वाहन चालक है हाजी भाई, इनके गाड़ी का एक्सीडेंट हुआ गंगापुर के पास में और वहाँ पे उनको मदद नहीं मिली. उनके मालक ने उनकी गाड़ी तो घर को लेके आए, बना दिया, लेकिन वो वाहन चालक को 1000 रुपये भी नहीं दिए गए. ये सबसे बड़ी शोकांतिका है. तो ऐसे वक्त में अगर डॉक्टर राहुल पाटिल साहब और डॉक्टर नामंदर साहब जैसे लोग हमारे वाहन चालक के पीछे खड़े रहेंगे तो मैं ये सोचता हूँ कि मेरे बाद, मैं दुनिया में रहूँ या ना रहूँ, लेकिन मेरे बाद में हमारे वाहन चालकों को साथ में लेकर चलने वाला कोई ना कोई नेता है, कोई ना कोई एक बाप है जिसने हमारे सर के ऊपर हाथ रखा है. इसी निस्बत आज डॉक्टर राहुल पाटिल को हमने यहाँ पे बुलाया हमारे उड़ानपुल गंगाखड़ के नीचे और आज उन्होंने बहुत बड़ी घोषणा की है कि उन्होंने कहा कि मैं 1 साल का इंश्योरेंस हमारे जितने भी वाहन चालक हैं उनके लिए करूँगा. दूसरी बात यह है कि डॉक्टर साहब का जो मेडिकल हॉस्पिटल है, उस मेडिकल हॉस्पिटल में अगर कोई भी वाहन चालक को कुछ हानि होती है, कुछ क्षति पहुँचती है, तो मैं उनके लिए 1 रुपया भी चार्ज नहीं करते हुए उनको फ्री ऑफ कॉस्ट में ट्रीटमेंट दूंगा. और इसी के साथ में
हमारे एक्यूपंक्चर जिनको कहा जाता है कि डॉक्टर नावंदर साहब जो हड्डी के बहुत अच्छे डॉक्टर हैं, उन्होंने भी कहा रहमान भाई हमारे वाहन चालकों में अगर किसी का एक्सीडेंट होने के बाद में अगर कोई टूट फूट होती है तो उसकी सर्जरी मैं फ्री में करूँगा। अगर इस तरह के नेता लोग हमारे सर के ऊपर अगर हाथ रख रहे हैं तो हमने ये सोचा कि आज हम उनके साथ में चले जाए। आज वक्त उनका है, कल इंशाल्लाह हमारा वक्त आएगा और आज हम उनके वक्त में हम खड़े रहेंगे, उनके पीछे खड़े रहेंगे। और हम 100% ये मेरे दोस्त जो आज भारत में कहा जा रहा है कि हिंदू मुस्लिम की एकता नहीं है, लेकिन हम बोलते हैं कि ये हिंदू है और ये मुसलमान है, ये इसकी जिंदगी मिसाल। बोलणार तुम्ही? हाँ बोल। काय प्रतिक्रिया तुमची? आज आपल्या ब्रिज खाली ड्रायव्हर युनियननं आपल्याला भरपूर साथ दिलेला आहे। पूर्ण ड्रायव्हर सोबत एक झालेले आहेत आणि आजच्या या घडीला विलक्षणचा प्रेड आहे आजचा। या विलक्षणच्या प्रेडमध्ये पुरे ड्रायव्हर बंधू आणि आजूबाजूचे पूर्ण हमाल बंधू पण पूर्ण एक झालेले आहेत। इथं एक झाल्यानंतर जे डॉक्टर राहुल पाटील साहेब आहेत त्यांना आपल्याला परभणीचे पालकमंत्री होताना बघायचं आहे। त्या हिशोबाने सर्वजण ड्रायव्हर एक झालेले आहेत। आमदार तर ते कधी पण राहणार आहेत, पण पालकमंत्री आपल्याला पाहिजेत परभणी जिल्ह्याचा। त्या हिशोबाने आपल्याला हे कार्यक्रम असे एकच नाही तर परभणीच्या पूर्ण हजारो गल्ल्यानं हजारो कॉर्नरनं हे कार्यक्रम घेणार आहेत आम्ही। आणि डॉक्टर राहुल पाटील साहेबाला भरगच्च 1 लाखाच्या पुढे लीड देणार आहेत। हे मी बोलून 2 शब्द संपवतो। आणि याचबरोबर आजचे हे बातमीपत्र संपले। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात। पाहत रहा समाजहित न्यूज।